आजच्या दिवसाची सुरुवात झाली होती माझ्या पार्सल घेण्यापासून. पार्सलचे पैसे दिले आणि त्या भैयाने मला सुट्टे दिले. मग मी घरात आले आणि पार्सल खोलायला लागले. पार्सलची क्वालिटी छान आली होती. मला नव्हतं वाटलं की एवढ्या कमी पैशात पार्सलची क्वालिटी चांगली येईल, कारण मी 200 रुपयात बेडशीट मागवलं होतं, ते पण 4 बेड्सचं. त्याच्यामुळं पण छान आलं होतं, म्हणजे क्वालिटी एकदम स्ट्रेचेबल होतं. नवीनच काहीतरी मागवा म्हणून मागवलं होतं. म्हणलं स्ट्रेचेबल कसं वाटतं, रेग्युलर बेडशीट म्हणून काहीतरी चेंजेस म्हणून व्हिडिओ काढत होतं. त्यावेळेस वेद मध्ये करत होता आणि क्लासला पण जायचं होतं ताईला झोपून. त्याच्यामुळं आता ते आले होते न्यायला मला. मग आम्ही गेलो, सोनल मी क्लासला. 1 वाजली होती जायला. 12चा क्लास होता, त्याचे 1 तास लेट झालं होतं पार्सलमुळं. परत घरी कोणी नव्हतं घ्यायला म्हणून. आणि मग जात क्लासमध्ये पोहोचल्याबरोबरच ऋतुजांनी शिकवायला स्टार्ट केलं, कारण पहिला दिवस होता आणि उशीर झाला होता आणि बरेच प्रकार घ्यायचे होते, कारण एका मंथमध्ये सगळं कंप्लीट करून टाकायचं मला आणि सोनाला. त्याच्यामुळं तर ऋतुजा म्हणत होती की आजच 2 तास थांबू आणि पटपट गळ्याचं सगळं आखून घेऊ. मग ती आम्हाला वेगवेगळ्या व्हरायटीचे गळे शिकवत होती. आणि त्याच दिवशी पण स्टिच करायचं होतं. त्याच्यामुळं जरा थोडासा घाईतच आजचा दिवस. मग सुरुवात केली आम्ही एक प्रकार स्टार्ट करायला. ऋतुजा कट करून देत होती, सोनल एक शिवत होती आणि त्याच्यानंतर मी एक शिवत होते, कारण तिथे पहिल्या दिवशी एकाच मिशनीची म्हणजे सेट केली होती, एकच मिशन. कारण बाकीच्या सर्व्हिसिंगला दिल्या होत्या तिने. ती म्हणली की एकच ह्याच्यावर आज प्रॅक्टिस करा एक आडे, मग आपण उद्याच्याला बरोबर सेटिंग करू. कारण तिला फोर्स करून आम्ही घ्यायला लावला होता क्लास. ती नव्हती घेत, पण मला 1 महिना शिकव आम्हाला, परत आम्ही आमचं ॲडजस्ट करू. मग मी कॅमेरा सेट करत होते, तो इकडे तिकडे चालू होता. त्याच्यानंतर बाकीच्या मुली आरीवर्कचं फॅब्रिक पेंटिंगचं काम करत होत्या. मग सोनलनी त्याचंही शूट घेतलं आणि मी छोटे पीस गळ्यासाठी करत होते. ते फर्स्ट डे होता म्हणून तिने एकदम बेसिकच घेतलं होतं सगळ्या गोष्टी. मग आमच्या सगळी कटिंग ते करून झाली आणि सोनलचे थोडंफार पेंटिंग राहिली होती, ती आवरत होती. त्याच्यामुळं तर म्हणलं तू कर, तुझं थोडंसं राहिलं आहे पहिल्या क्लासमधलं, मी माझं कटिंग करते घरीसाठी. ऋतुजा कॅनव्हास कट करून देत होती गळ्याचे आकार. मग त्याच्यानंतर आता 3 वाजत आले होते म्हणून फास्ट आवरत होतं, कारण ताई उठली होती आणि काजलचा फोन आलेला की घरून की ताई उठली म्हणून. तो ये ओमला फोन करूस तर म्हणलं गळ्याची कटिंग आखून घ्यावा. मग घरी गेल्यानंतर मिशनीवर बसायला टाईम भेटला तर ठीक, नाही तर नंतर करता येईल. सोनल बोलत होती काहीतरी, तेच तिला रिप्लाय देत होते आणि कट करून तिची सगळ्या गोष्टींची मापं काढून घेतली मी ऋतुजांकडून. असं बऱ्याच गोष्टी वेळ काढत म्हणजे बरेच गळे काढत भरपूर वेळ गेला आम्हाला. त्याच्यामुळं मग काय म्हणले, सोनल म्हणले एकदाच घ्या काढून वहिनी, आपण वेळ भेटला की संध्याकाळी किंवा उद्या क्लासला जायच्या आधी आपण करून घेऊ सगळ्या गोष्टी. मग म्हणलं चल ठीक आहे. मग ऋतुजा पण पटपट आखून द्यायला लागली, कारण म्हणली ती की लवकर झालं तर ठीक, मग तुमचाही काहीच प्रॉब्लेम नाही. मग चाललो आम्ही घरी. ओमला फोन केलेला तर ओम यायला वेळ होता. मग म्हणलं सोनलला, म्हणलं चल चालत, पण सोनल म्हणले हा जुना वाडा आहे वहिनी, क्लास घेते ऋतुजा, ते शूट करा. आणि तिथे एक छोटी विहीर होती. सोनलला वाटलं त्यात पाणी, म्हणून ती म्हणली वहिनी शूट करा. त्यात पचकाच झाला आमचा प्रॉपरली. त्यात सगळा कचरा टाकला होता त्या लोकांनी. म्हणलं चल काय ह्यात सगळी घाणच केली. मग ही आमची क्लासला न्यायची बॅग. आणि चालत होतो त्यावेळेस हा झाड दिसलं, त्याला एक वेगळंच फ्रूट येत होतं, मला नाव नाही माहीत त्याचं, पण तितक्यात ओम आला आम्हाला न्यायला आणि आम्ही असंच निघालो गाडीवर भुरु करीत. सोनल बघतच नव्हती, मी शूट करत होतो. फायनल तिने बघितलं आणि ओमची तिची बडबड चालू होती. त्याच्यानंतर पुढं गॅरेज दिसलं म्हणून त्याचं पण शूट केलं. हे आमचं गॅरेज आहे. मग फायनली गावातून एंट्री केली आणि उदंडवड गावात आम्ही. असंच गाव, हे बघा गाव स्टार्टिंग इथून 5-10 मिनटं लागतात गावामध्ये जायला. म्हणून सगळे प्रॉपरली सोनल म्हणली गावाचं स्टार्टिंग दाखवा. आणि मग मी सगळे हे असं शूट करत चालले. आता गावातली शाळा पण येते, ती पण दाखवली थोडी, म्हणजे एकदम शॉर्टकटमध्ये दाखवली, म्हणजे बाहेरूनच. ती हे बघा, ही शाळा गावातली ग्रामपंचायत म्हणजे ग्रामीण शासकीय शाळा आहे. आणि इथून टर्न घ्यायचा आणि आता 5 मिनिटात घर येणार.
हे गावातलं मंदिर इथं सगळे पार्सलवाले आले फर्स्ट इथं थांबतात आणि परत नंतर इथून फोन करतात कुठून यायचं कसं यायचं. मेन ठिकाण म्हणजे हे गावातली चिंच. आणि तिथून आलो घरी तर चक्क कविताताई आणि तारापतीताई मला भांडत होत्या, कारण ओम तुला दररोज नेतोय आणतोय आणि तू त्याच्या बायकोचे ब्लाऊज वर्क करून देणारच का, शिवून देणारच का, ज्यावेळेस त्याचं लग्न जमेल त्या दिवशी. हे कविताताईचा अवतार. मग मी म्हणलं का नाही देणार, म्हणून मी त्यांना दोघीला भांडत होते. त्याच्यानंतर ताई उठली होती, ती चक्क माझ्याकडं न येता ती डायरेक्ट ओमकडे गेली होती, कारण ओमकडे होती स्कूटी आणि दररोज तिला तो फिरवतो. त्याच्या इतकं महागं लागते ती, कंटिन्यू इतकं महागं लागते सारखं. त्याच्या तो आला की दादा दादा करीत त्याच्याकडे जाती, माझ्याकडे येतच नव्हती. किती चल चल म्हणलं तरी इग्नोर करायची मला. मग त्याने बराच वेळ खेळवलं, आरसं दाखवलं, हे ते केलं आणि चल म्हणले की मला इग्नोर करायची आणि वरडायची आणि त्याच्याकडे बघून हसायची. त्याला सांगायची की मम्मा मला बोलवती. मग कसं तरी सोनलनी तिला घेतलं, कारण सोनलकडं पण आली, कारण मी औषधं ते पाजते, कारण तिची तब्येत थोडी बरी नव्हती म्हणून ती माझ्याकडे येत नाही. आणि सोनलने असं खेळवीत फायनली बाय बाय करून मला ती घरी म्हणजे घेऊन जाणार होती. आणि हे सगळं करत करत आम्ही आजचा दिवस संपवला. प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.